नमस्ते. मी डॉक्टर प्रवीण पाटील, कृष्ण कल्याण आयुर्वेद मोरनी. आम्ही इथं कावीळ ह्या आजारावरती ट्रीटमेंट देतो. कावीळ आजारावर ट्रीटमेंट देत असताना सर्व प्रकारच्या काविळीवरती ट्रीटमेंट देतो. तर मोडणीमध्ये आमचं 1982-83 पासूनचा दवाखाना आहे. माझी तिसरी पिढी आहे. तसंच प्रॅक्टिस करत असताना तेजस जगदाळे बार्शीवरून आलेला आहे. तर त्याला हेपॅटायटिस बी हा आजार होता. तर हा आजार तिथं बार्शीच्या दवाखान्यामध्ये डिटेक्ट झाला. डिटेक्ट झाल्यानंतर त्यांनी ऑनलाईन किंवा नातेवाईकाकडून माझा नंबर भेटला आणि इथं आले. इथं आल्यानंतर मी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं व पहिले हेपॅटायटिस बीचे जे निगेटिव्ह आलेले रिपोर्ट आहेत ते दाखवले आणि त्यांना थोडासा कॉन्फिडन्स दिला की हेपॅटायटिस बी आजार हा बरा होऊ शकतो. पण ज्यांनी पहिल्या दवाखान्यामध्ये दाखवलं होतं त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं आयुष्यभर आजार हा बरा होऊ शकत नाही. तर ॲक्यूट नवीन आजार जर असेल, इन्फेक्शन व्हायरल झालेलं असेल तर लगेच उपचार केला तर 100% तो आजार बरा होतो. हा त्यांना कॉन्फिडन्स दिला. त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. मी ट्रीटमेंटची पद्धत सांगितली व आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्याचे पथ्य वगैरे सगळे सांगितले. ते त्यांनी फॉलो केले. 1-1.5 महिन्यामध्ये त्यांचा हेपॅटायटिस बी हा निगेटिव्ह आला आहे. तर थोडंसं आपण तेजस आणि तेजसच्या पप्पाकडून थोडंसं शॉर्टमध्ये त्यांचा फीडबॅक घेऊया. बोल तेजस. हा, नमस्कार सर. नमस्ते. सुरुवातीला आम्ही डॉक्टरकडे गेलो, ओके. कारण 2 महिने ह्याला ताप अशी होती आणि डोकं दुखायचं. आम्ही म्हणलं ही खात नाही, मग जेवण न केल्यामुळं हे असं अभ्यासाचा ताण असल्यामुळं त्याचं डोकं दुखत असेल, ताप येत असेल. मग हे बघत असताना आम्ही शाळेहून पुन्हा दिवाळीच्या सुट्टीत त्यांना आणलं. आणल्यावर घरी बघितलं तर थोडी ताप वगैरे आहे. मग म्हणलं पटशीने ह्याला ऍडमिट करा. किंवा जास्त आता 12वीचं वर्ष आहे म्हणल्यावर आम्ही थोडं घाबरून गेलो आणि म्हणलं पटशीने बाबा ऍडमिट करा. ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरनी असं सांगितलं की हेपेटायटिस बी आहे आणि तो आजार काय तुमचा बरा होऊ शकत नाही. ही जी व्हायरस आहे हा तुमचा कायमस्वरूपी तुमच्या शरीरात राहणार असा. मग आम्ही म्हणलं असं कसं काय सर, की जर समजा आता आम्हाला तर मुलाला बाबा काय कुठं MBBS ला वगैरे पाठवायचं, रशियाला वगैरे मार्क जर कमी पडली तर आम्हाला हे करायचंय. मग ती म्हणले तुम्हाला परदेशात कुठेही जाता येत नाही, तर तुमचा हे आजारावा दरवर्षी येऊन तुम्ही टेस्ट करा, असं त्यांच्या सांगण्यात आलं. मग आम्ही इतकं घाबरलो की माझं तर तुम्हाला खोटं सांगत नाही, तुम्ही देवासारखे झाले. माझा हातपायच गाठून गेला. आता काय करायचं म्हणलं ह्याच्यातून, पर्याय काहीच नाही. बरं, शिक्षण महत्वाचं आहे, आपण करतोय, मग मुलाला काहीतरी व्हावं अशी इच्छा होती. मग त्याच्यातून पूर्णतः मी म्हणजे हातपाय निराशेत गाठून गेला. झाला. अतिशय निराशा. मी जवळजवळ तुम्हाला सांगतो महिना म्हणजे 15 दिवस तर मी जेवण केलं नाही आणि मला झोप बी नव्हती. पण आता इकडचा मग काय झालं की तुमचं आम्हाला समजलं किंवा ह्या मोडणीमध्ये पाटील डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडे जावा, ते काहीतरी तुम्हाला कुठून मार्गदर्शन करतील. समजला तुम्हाला माझं? आम्हाला ती त्या ठिकाणी एक सिस्टर आहे, हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्येच एक सिस्टर आहे. हां. मग ती आम्ही असं आल्यानंतर आम्ही म्हणलं की म्हणजे आम्ही थोडं नर्वस झालो, आता काय करावं काय नाही. मग ते सिस्टर म्हणल्या तुम्ही काळजी करू नका, ह्याच्यावर म्हणले मोडणीमध्ये पाटील डॉक्टर आहेत, त्यांना जाऊन तुम्ही भेटा. ओके. होतंय म्हणले. तिने उदाहरण सांगितलं त्यांच्या वडिलाचं झालतं हे. ओके. मग त्यांच्या वडिलाचं त्यांनी हेपॅटायटिस बी झालता तो निगेटिव्ह. निगेटिव्ह आला. ओके. मग तुम्ही घाबरू नका म्हणले, काही काळजी करू नका, ही तर डॉक्टर असं काय सांगते म्हणले पॅथॉलॉजीचं, पण हे बरं होत आहे. ओके. मग आम्ही तिथं ही करून मग तुमच्याकडे आलो. तुम्ही आम्हाला चांगला सल्ला दिला. आम्ही हे सगळं बघितलं, पाळलंय. पाळलं बी, सगळं पथ्य पाळलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुलाला पथ्य पाळलं, ह्याला भरपूर तकलीफ बी झाली. मग त्यातून आमचं निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह किती दिवसात आलं? 2 आठवडे झालं, 2 ते 3 आठवडे. म्हणजे 21 दिवसामध्ये निगेटिव्ह. 21 दिवसानं निगेटिव्ह आलेले. ओके. तर असे पॅरेंट्सला वाईट वाटणारच आहे. तर हा आजार घातक नसून हा आजार व्यवस्थित जर ट्रीटमेंट घेतली आणि योग्य सल्ला घेतला, आयुर्वेदाचं ट्रॅडिशनल ट्रीटमेंट जर घेतली तर 100% हा आजार बरा होऊ शकतो. तर असे रिझल्ट पाहिजे असतील तर तुम्ही कृष्ण कल्याण आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय मोडणीमध्ये
भेट देऊ शकता आणि असे अमेझिंग रिझल्ट घेऊ शकता. थँक्यू.